नमस्कार मित्रांनो, काजवे शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचे असतात जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. काजवा हा निसर्गातील कीटकांच्या अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. टणक पृष्ठभाग असलेल्या कीटकांना बिटलभुंगे म्हटले जाते. तो गोगलगाय, अळी, गांडूळ, गिळगिळीत त्वचेचे असतात, त्यांना स्लग असे म्हणतात. गोगलगाय पिकांसाठी उपद्रवकारक असतात. काजव्यांची भूमिका इथे महत्त्वाची आहे, कारण जमिनीवर आढळणारे गोगलगाय, स्लग्स व इतर छोटे मऊ लुसलुशीत किडे हे त्यांचे खाद्य आहे. त्यामुळे काजवे शेतकऱ्यांसाठी मित्र कीटक ठरतात. वटलेल्या झाडांना हिरवी झालर, रात्रीच्या अंधाराला मेघांची चादर, झाडांच्या अंगावर खेळती दिवे, हे तर अवतरले धरणीवर काजवे. तवा रानातला माणूस म्हणे, येईल आता पावसाची सर, बाळू विठोबा सखू लगबगीने काम आवर. मृग नक्षत्र लागले आणि पाऊसही आला डोंगरात. तापलेल्या उन्हानंतर हवा हळूहळू बदलू लागते, तेव्हाच काजवे चमकू लागतात. पाऊस आता काही दिवसात येणार याचा हा आणखी एक ठोकताळा. बरोबर पावसाच्या आधी काजवे जमिनीवर अवतरतात. अंडी, अळी, कोश या अवस्थेतून वर्षभर जाणारे हे कीटक बरोबर या हंगामात उत्पन्न होतात. यावेळी पूर्ण वाढ झालेले प्रौढ कीटक काजवे असतात. काजवे त्यांच्या विशिष्ट प्रकाशामुळे आकर्षक दिसतात. हौशे गवशे नवशांची काजवे बघण्यासाठी झुंबड उडते. खरे तर प्रौढ काजवे काजविणी यांचा हा मिलनकाळ असतो. ठराविक झाडांवर यांचे छान स्वयंवरच भरते. विशिष्ट चाळीत ओळीने बसलेले काजवे विशिष्ट लयीत व तालात आपला प्रकाश निर्माण करतात. हे बघणे खरेच अद्भुत असते. मादी काजवे हे दुरून बघत असतात. एकदा का यातील उत्तम व आपल्याला हवा तो प्रकाश असणारा काजवा तिने हेरला की त्यांचे मिलन होते. निसर्गात पाऊस येण्यापूर्वी अशा अनेक कीटकांची उत्पत्ती होत असते. त्यामध्ये मृगाचे किडे, फुलपाखरे, चमकणारे गांडूळ, गोल गोल वेटोळे करणारे व मोठ्या समूहात असणारे वाणी, पैसा, रातकिडे, हिरवे, लाल, पिवळे, निळे भुंगे व माशा, शेणातले किडे, गुंजाच्या रंगाचे व पाठीवर काळे टिपके असणारे छोटे भुंगे, मधमाशा, मातीची घरे बांधणाऱ्या कुंभारणी, गांधील माशा, अशी भरपूर मोठी यादी आहे. निसर्गात कीटकांचे खूप मोठे साम्राज्य असते. त्यांचे आयुष्य खूप कमी असते, पण आपल्या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका खूप मोठी महत्त्वाची असते. पिके जोमदार येण्यासाठी इतर घटकांसोबत कीटकांची भूमिका देखील महत्त्वाची आहे. निसर्गात अन्नसाखळी असते. उदाहरणार्थ बेडूक, उंदीर, साप, मोर, वाघ ही साखळी. बेडूक, खेकडे, उंदीर अशी मोठी फौज आपल्या शेतात अवतरते. उंदरासारखे प्राणी आपल्या पिकांची नासधूस करतात, म्हणून त्यांना खाण्यासाठी साप असतात. सापांमुळे उंदरांची संख्या मोठ्या प्रमाणात मर्यादित राहते. मोरासारखे घटक सापांची संख्या वाढू देत नाहीत, कारण ते त्यांचे अन्न असते. मोरांची संख्या जास्त वाढली तर तेही चालणार नाही, म्हणून वाघासारखे प्राणी त्यांची शिकार करतात. याने मोरांची संख्या देखील मर्यादित राहते. अशा कितीतरी छोट्या मोठ्या अन्नसाखळ्या निसर्गात असतात. याचे नैसर्गिक संतुलन बिघडले की मग माणसांना त्यांचा उपद्रव होतो. उंदीर, मोर आपल्या शेतात येऊन धिंगाणा घालत असतील तर समजावे की अन्नसाखळीत बिघाड झाला आहे. माणसाच्या कृतीमुळे बिघाड होण्याचं प्रमाण जास्त आहे आणि शेवटी त्याचा तोटाही माणसाला सहन करावा लागतो. भंडारदऱ्यासारख्या परिसरात हे काजवे मोठ्या प्रमाणात दिसतात. अनेक ठिकाणी आदिवासी शेतकरी आजही कीटकनाशकांचा वापर करत नाहीत. त्या सगळ्या ठिकाणी काजवे आढळतात. धन्यवाद.